आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पसरलेले आहे। बघा, ग्राहकांना मागच्या 10 वर्षांमध्ये सोन्याच्या भावामध्ये एवढे मोठे घसरण कधी सुद्धा पाहायला मिळालेले नव्हते। तेवढे मोठे घसरण आज 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये झालेली आहे। त्यामुळे आज सकाळपासून सोने खरेदी करणारे सर्व ग्राहक खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा, भरपूर दिवसांपासून भरपूर ग्राहकांचा सोनं खरेदी करण्याचं स्वप्न होतं, परंतु मागच्या काही दिवसांपासून 24 कॅरेट सोन्याचे भाव हे रॉकेटच्या स्पीडने वाढत होता। 24 कॅरेटच्या सोन्याच्या भावाने उच्चांकी दर गाठलेला होता, परंतु अखेर 24 कॅरेटच्या सोनं आजपासून घसरायला सुरुवात झालेली आहे। इतिहासामधील सर्वात मोठी विक्रमी घसरण झाल्यामुळे आज सकाळपासून सराफांच्या दुकानांमध्ये आणि सराफांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। एरवी तेरवी सराफांच्या दुकानांमध्ये 2-3 माणसं असायची, परंतु आज जर पाहायला गेलं तर त्या दुकानांमध्ये 40 ते 50 माणसं सोने खरेदी करण्यासाठी आलेली आहेत, कारण सराफा बाजारामध्ये मोठा भूकंप पाहायला मिळत आहे। 24 कॅरेटचे सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहेत। एवढे मोठ्या प्रमाणामध्ये सोन्यामध्ये कोसळणे या अगोदर कधी सुद्धा झालेली नव्हती। तर एकंदरीत 24 कॅरेट सोन्याचे भाव 22 कॅरेट, 18 आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे। बघा, ज्या ग्राहकांनी मागच्या 2 दिवसांपूर्वी सोनं खरेदी केलेलं होतं ते ग्राहक आज डोक्याला हात लावून बसलेले आहेत। ज्या ग्राहकांनी काल सोनं खरेदी केलेलं होतं ते ग्राहक आज डोक्याला हात लावून बसलेले आहेत, कारण सोन्याचे भाव काल घसरलेले होते, आज सुद्धा घसरत आहेत आणि अजून पुढचे किती दिवस घसरणार आहेत त्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत। बघा, ज्यांनी वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार केलेला आहे असे व्यापारी यासोबत जे वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक आहेत, तर त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे। त्यांच्याशी आम्ही कॉलवरती बोललेलो आहे, तर त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। तीच माहिती तुम्हाला देत आहे, जेणेकरून तुमचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल। तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून जाईल। तुमच्या घरामध्ये एखादं काही लग्न कार्य असेल किंवा तुमचं स्वतःचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न असेल किंवा तुम्हाला भविष्यासाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करून ठेवायची असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अचूक निर्णय कसा घ्यायचा आहे त्याची माहिती देतो। यासोबत कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं कसं मिळवायचं आहे त्याची सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत। यासोबत ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल तर त्या ग्राहकांसाठी सुद्धा खुशखबर आलेली आहे। अखेर चांदीने सुद्धा रॉकेटचा स्पीड धारण केलेला होता, चांदीने सुद्धा उच्चांकी दर गाठलेला होता, परंतु अखेर चांदीचे भाव सुद्धा घसरत आहेत। चांदी सुद्धा रॉकेटच्या स्पीडने घसरत आहेत। आता बघा, एकंदरीत सोन्याचे आणि चांदीचे भाव कशामुळे घसरत आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत, परंतु आपण सर्वात अगोदर आजचे 24 कॅरेटचे, 22 कॅरेटचे, 18 कॅरेटचे आणि 14 कॅरेटचे यासोबत प्रति 1 किलो चांदीचा भाव किती हजार रुपयांवरती आलेला आहे त्याची सुद्धा माहिती देऊन टाकतो। बघा, विचार करायला गेलं तर सोन्याचा भाव 1,80,000 रुपयांच्या आसपास मागच्या आठवड्यामध्ये गेलेला होता, परंतु विचार करायला गेलं तर आता त्या भावामध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे। यासोबत चांदीने सुद्धा उच्चांकी दर गाठलेला होता। चांदी मागच्या आठवड्यामध्ये सरासरी 3,90,000 रुपये, 4,00,000 रुपयापर्यंत पोहोचलेली होती, परंतु चांदीच्या भावामध्ये इतिहासामधील सर्वात मोठी घसरण झालेली आहे। चांदीने आणि सोन्याने मोठ्या प्रमाणामध्ये रेकॉर्ड आता तयार केलेले होते, तर याचे रेकॉर्ड सुद्धा आता तुटलेले आहेत। एकंदरीत विचार करायला गेला तर सोनं हा एक सुरक्षित धातू असतो, त्यामुळे आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतो, परंतु हे गुंतवणूक आपल्यासाठी कधी कधी तोट्याची सुद्धा ठरत असते। त्यामुळेच ग्राहकांनो अचूक निर्णय घेतला तर आपला फायदा होत असतो। परंतु आपल्या शेजाऱ्याने आज सोनं खरेदी केलं, समोरच्याने आज सोनं खरेदी केलं, आपल्या नातेवाईकांनी सोनं खरेदी केलं म्हणून लगेच आपण सोनं खरेदी करायला जायचं नसतं, तर त्याचे काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे असतात आणि त्यानंतर सोनं किंवा चांदी खरेदी करायला जायचं असतं। तर आपण कोणकोणते मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत त्यावरती सुद्धा पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा फायदा होईल। तुम्हाला या ठिकाणी कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून जाणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळालं पाहिजे, आपला निर्णय हा चुकीचा निर्णय ठरला नाही पाहिजे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। फक्त हा व्हिडिओ सविस्तर पाहत चला। आता बघा, ग्राहकांना विचार करायला गेलं तर 2020 सालापासून ते आता 2026 साल सुरू आहे, तर या 6 वर्षांच्या कालावधीमध्ये सोनं हे तिप्पट वाढलेलं आहे। त्याच पद्धतीने 27, 28, 29, 30 पुढच्या 4 वर्षांच्या कालावधीमध्ये सोनं अजून तिप्पट वाढेल, दुप्पट वाढेल का सोनं तेवढ्याच भावामध्ये राहील का या पुढच्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सोनं घसरेल याविषयी सुद्धा काही महत्त्वाच्या भविष्यवाण्या करण्यात आलेल्या आहेत। याविषयी अंदाज सुद्धा
वर्तवण्यात आलेला आहे ते अंदाज सुद्धा आपण बघून घ्या। बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की अमेरिका असेल, भारत देश असेल, युरोप असेल, चीन असेल, इस्रायल असेल, व्हेनेझुएला असेल, तर अशा प्रकारचे देश आहेत। तर या देशांमध्ये थोड्या कारणांवरून व्यापार युद्ध सुरू होत असतात, तर याचा फटका डायरेक्ट सोन्याच्या भावावरती पडत असतो। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपण रशियाकडून तेल आयात करत असतो, पेट्रोल असेल, डिझेल असेल, तेल असेल, अशा पद्धतीने आपण रशियाकडून विकत घेत असतो। त्याच पद्धतीने बाहेरच्या देशामधून आपण मका, ज्वारी अशा पद्धतीची पिके सुद्धा आपल्याकडे आयात करत असतो आणि त्याच पद्धतीने आपल्या देशामध्ये जे जास्त पिकत आहे तर ते आपण बाहेरच्या देशामध्ये निर्यात करत असतो। त्याच पद्धतीने हे जे सोनं आहे तर सोनं बाहेरच्या देशांच्या खाणीमध्ये जास्तीत जास्त सापडत आहे। विचार करायला गेलं तर आपल्या देशामधील जे ओडिशा राज्य आहे तर त्या ओडिशा राज्यामध्ये सुद्धा 2-3 सोन्यांच्या खाणी सापडलेल्या होत्या, तर या खाणींमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सापडलेलं होतं। ज्यावेळेस जास्त सोनं सापडलेलं होतं त्यावेळेस सोन्याचे भाव सुद्धा घसरलेले होते आणि आता सुद्धा तसंच होत आहे। बाहेरच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाणींमध्ये सोनं सापडत आहे, हे खाणींमधील सोनं मोठ्या प्रमाणामध्ये सापडत आहे, त्यामुळे परत एकदा सोन्याचे भाव गडगडत आहेत। आता हे सोन्याचे भाव गडगडत असल्यामुळे, सोन्याचे भाव कोसळत असल्यामुळे ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं आहे ते ग्राहक आता खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांच्या मनामध्ये आनंदाचे वातावरणाचे उत्साह सुद्धा वातावरण पसरलेले आहे। आता बघा ग्राहकांना एकंदरीत 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे। तुमचं स्वप्न खरोखर पूर्ण होईल का? तुम्हाला सुद्धा हे सोनं मिळू शकतं का? तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही का? तर असे महत्त्वाचे मुद्दे सुद्धा आपण लक्षात घेणार आहोत। बघा आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यासोबत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब असतील, तर यांच्या माध्यमातून काही सोन्यासंबंधित महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। या निर्णयांमुळे या सोन्याचे भाव घसरत आहेत। सर्वसामान्यांचं स्वप्न आता पूर्ण सुद्धा होतच आहे। बघा भरपूर दिवसांपासून सोन्याने उच्चांकी दर गाठलेला होता, सोनं रॉकेटच्या स्पीडने वाढत होता, परंतु अखेर सोन्याचे भाव गडगडलेले आहे। सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण होत आहे। सर्वसामान्यांचं आता स्वप्न पूर्ण सुद्धा होत आहे। बघा सराफा बाजारामध्ये मोठा भूकंप पाहायला मिळत आहे। सराफा बाजारांमध्ये ग्राहकांनी तुडून गर्दी केलेली आहे। आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जळगावमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे। काही ग्राहक 5 तोळं, काही ग्राहक 10 तोळं, काही ग्राहक 2 ग्रॅम, 3 ग्रॅम, 5 ग्रॅम अशा पद्धतीने सोनं खरेदी करत आहेत, कारण त्यांच्या खिशाला सुद्धा हे सोनं आता परवडत आहे। तुमच्या खिशाला सुद्धा हे सोनं परवडल का नाही हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहे। त्यामुळे भाव ऐकायचे आहेत, भाव ऐकून जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आजच खरेदी करायचं आहे का याविषयी सुद्धा माहिती देतो। यासोबत पुढच्या 2 दिवसांमध्ये सोन्याचा भाव किती हजार रुपयापर्यंत येऊ शकतो, म्हणजेच हा भाव वाढू शकतो का घसरू शकतो याविषयीची सुद्धा महत्त्वाची माहिती आहे। ती माहिती सुद्धा आपण सविस्तर पाहून घेऊया। आता बघा ग्राहकांना विचार करायला गेलं तर सोनं हे सुरक्षित गुंतवणूक असते। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपले आजी आजोबा असतील, आई वडील असतील, तर ते सुद्धा आपल्याला सांगत असतात की सोनं हे एक सुरक्षित धातू आहे, सोनं हे भविष्यामध्ये वाढत जाईल। ते का सांगत असतात तर त्यांना सुद्धा माहिती आहे की त्यांच्या कालावधीमध्ये हे सोनं अगोदर कमी पैशांमध्ये होतं, परत वाढत गेलं। ज्याप्रमाणे जमिनींची किमती वाढत असतात त्याच पद्धतीने सोन्यांच्या किमती वाढत असतात असं बोललं जातं, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर हा दृष्टिकोन चुकीचा ठरत आहे, कारण चांदीने आणि सोन्याने आता रिव्हर्स गिअर टाकलेला आहे। सोनं आणि चांदी घसरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा होऊ नये, आपला फायदाच झाला पाहिजे, तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा। परंतु एक काम करायचं आहे, बघा चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून काय होईल की जे सोन्या चांदीचे रोजचे भाव आहेत तर ते तुम्हाला पाहायला मिळत राहतील। तुमचा या ठिकाणी 100% फायदा होणार आहे। बघा ग्राहकांना अखेर सोन्या चांदीचे भाव दर कोसळत आहेत। सोन्याची दाबून टाकलेली माहिती आता समोर येत आहे। त्यामुळे सोन्याच्या भावामध्ये इतिहासामधील सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळत आहे। आता बघा ग्राहकांना सोन्याचे आणि चांदीचे भाव कशामुळे घसरत आहेत तर त्याची महत्त्वाची कारणे सुद्धा सांगत आहेत। आता या कारणांमुळे सोन्या चांदीच्या भावामध्ये घसरण होत आहे। सर्वसामान्यांचा फायदा आता 100% होतच आहे। बघा ग्राहकांना अनुभवी सराफ असतील, यासोबत वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणारे व्यापारी असतील, तर यांच्या माध्यमातून
माध्यमातून काही गुपित माहिती समोर आलेली आहे। या माहितीमुळे तुमचा फायदा होणार आहे, त्यामुळे ही माहिती सुद्धा ऐकायची आहे। त्यासोबत ग्राहकांनो मागच्या काही दिवसांपासून भरपूर अशा बातम्या फिरत आहेत आणि त्या बातम्यांमध्ये सांगितलं जात आहे की ग्राहकांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झालेली आहे। भरपूर ग्राहकांनी 24 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं होता, त्या ग्राहकांनी काही असे जे सराफांचे बारीक बारीक दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये जाऊन सोनं खरेदी केलं, तर या ठिकाणी त्यांना 24 कॅरेटचं सोनं सांगून 22 कॅरेटचं सोनं देण्यात आलेलं आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला वाटत असेल की आपली फसवणूक झाली नाही पाहिजे, आपला हा फायदाच झाला पाहिजे, तर तुम्ही 24 कॅरेटचं सोनं, 22 कॅरेटचं सोनं, 18 कॅरेटचं सोनं आणि 14 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं आहे त्याविषयी सुद्धा मार्गदर्शन करण्यात येत आहे, जेणेकरून तुम्हाला ज्या पण कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तेच कॅरेटचं सोनं तुम्हाला मिळून जाईल आणि तुमचं भरपूर दिवसांचं स्वप्न पूर्ण होऊन जाणार आहे। बघा, ग्राहकांना विचार करायला गेलं तर भरपूर दिवसांपासून ग्राहकांचं स्वप्न होता की आम्हाला सोनं आणि चांदी खरेदी करायची आहे, परंतु सोनं आणि चांदी हे रॉकेटच्या स्पीडने वाढत होता। सोन्याने आणि चांदीने रॉकेटचा स्पीड धारण केलेला होता, परंतु अखेर हे सोनं आणि चांदी रॉकेटच्या स्पीडनेच आता घसरत आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना आता या ठिकाणी खुशीचं वातावरण पाहायला मिळत आहे। सर्वसामान्य नागरिक आता खुश झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। यासोबत ज्या ग्राहकांना मंदिराच्या कळसासाठी यासोबत पायामधील जोडव्या असतील, पायामधील पैंजण असेल, तर अशा वस्तू तयार करण्यासाठी सोनं खरेदी चांदी खरेदी करायची असेल त्या ग्राहकांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, कारण चांदीच्या भावामध्ये सुद्धा घसरण होत आहे। ज्याप्रमाणे सोन्याच्या भावामध्ये घसरण होत आहे, सोन्याचे भाव कमी होत आहेत, त्याचप्रमाणे चांदीचे भाव सुद्धा घसरत आहेत। बघा, चांदी आणि सोनं यांनी बाजारामध्ये धुमाकूळ घातलेला होता। विचार करायला गेला तर रोज बातम्या फिरत होत्या। चांदीने 1,80,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केला, सोन्याने 1,80,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केला, चांदीने 3.5-4 लाख रुपयांचा टप्पा पूर्ण केला, अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या। त्यासोबत जे अनुभवी सराफ होते तर त्यांनी सुद्धा अंदाज वर्तवलेला होता की 2026 सालामध्ये सोनं 2 लाख रुपयांच्या पुढे जाईल, चांदी 6 लाखांच्या पुढे जाईल, असे अंदाज अगोदर वर्तवण्यात आलेले होते, परंतु हे सर्व अंदाज असत्य ठरत आहेत, कारण सोनं हे रॉकेटच्या स्पीडने धारण करत होतं, सोनं हे रॉकेटच्या स्पीडने वाढत होता। त्याच पद्धतीने आता सोनं रॉकेटच्या स्पीडने घसरत आहे, चांदी सुद्धा रॉकेटच्या स्पीडने घसरत आहे। तर एकंदरीत आपण आज किती हजार रुपयापर्यंत सोन्याचे भाव आलेले आहेत बघा, विचार करायला गेला तर 2025 साल, तर या 2025 सालामधील दिवाळीच्या वेळेस हे 24 कॅरेटचं सोनं सरासरी 1,35,000 रुपयांमध्ये 10 ग्रॅम म्हणजेच 24 कॅरेटचा 1 तोळा सोनं मिळत होता आणि चांदी सुद्धा सरासरी 2 लाखांच्या आसपास होती। विचार करायला गेला तर मागच्या दिवाळीपासून म्हणजेच 2025च्या दिवाळीपासून ते आजपर्यंत या सोन्याच्या भावामध्ये वाढ मोठ्या प्रमाणामध्ये झालेली होती, परंतु अखेर ती वाढ आता थांबलेली आहे। आता सोनं रिटर्न व्हायला सुरुवात झालेली आहे, सोन्याच्या भावामध्ये घसरण होत आहे आणि चांदीच्या भावामध्ये सुद्धा घसरण होत आहे। तर त्याचे मुख्य 3 कारणे आहेत, तर 3 कारणे सुद्धा बघून घेऊ। आता बघा, ग्राहकांना बाजारामध्ये आलेली तेजी बघा, ज्यावेळेस बाजारामध्ये एखादी वस्तू जास्त प्रमाणामध्ये येते त्यावेळेस त्या वस्तूची किंमत घसरत असते, त्याच पद्धतीने सोनं जास्त सापडत आहे। यासोबत शेअर मार्केटचा ग्राफ ढासळत आहे, अमेरिकेचा डॉलर मजबूत होत आहे। यासोबतच ग्राहकांना विचार करायला गेला तर ग्राहकांची खरेदी करण्याची संख्या कमी होते, त्यामुळे सुद्धा सोनं ढासळत आहे। तर आता आपण एकंदरीत आजचे सोन्याचे ताजे भाव बघून घ्या। बघा, ग्राहकांना आजचा 24 कॅरेटचा गोल्ड म्हणजेच 99.9% प्युअर म्हणजे शुद्ध सोनं 1,58,400 विचार करायला गेला तर हे सोनं मागच्या आठवड्याभरामध्ये 1,80,000 रुपयावरती गेलं, तर यामध्ये 22,000 रुपयांची घसरण 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये झालेली आहे। 22 कॅरेटचं सोनं 91.60% शुद्ध 1,25,000 रुपये 1,45,000 रुपये, 18 कॅरेटचं म्हणजेच 75% शुद्ध सोनं यामध्ये 1,18,000 रुपयांवरती हे सोनं आलेलं आहे। 24 कॅरेटचं सोनं 1,58,000 रुपये, 22 कॅरेटचं सोनं 1,45,000 आणि 18 कॅरेटचं सोनं 1,18,000 रुपये। आता बघा, या ठिकाणी पुण्यामध्ये हे 1,58,000, मुंबईमध्ये सुद्धा सेम भाव आहे। आता बघा, चांदीचा भाव बघा, प्रति 10 ग्रॅमसाठी 2,899 रुपये, प्रति 100 ग्रॅमसाठी 28,990 रुपये आणि प्रति 1 किलोसाठी 2,89,000 रुपयांवरती चांदी गेलेली आहे। बघा, ग्राहकांना मागच्या काही दिवसांपासून घसरण होत आहे, परंतु तुम्ही आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, त्यानंतर सोनं किंवा चांदी खरेदी करा। हा व्हिडिओ शैक्षणिक दृष्ट्या बनवण्यात आलेला आहे। या व्हिडिओचा दृष्टिकोन तुम्हाला कोणताही सल्ला न देता महत्त्वाची माहिती आहे, तर ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आहे।